The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अयसावमलं समुत्थितं तदुत्थाय तमेव खादति। एवं अतिधोनचारिणं सानिकम्मानि नयन्ति दुर्गतिं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी या ऐतिहासिक पावनभूमी ठरलेल्या नागपुरात नागांच्या नागभूमीमध्ये श्रद्धावान धम्म उपासिका पल्लवीताई कांबळे, शीतलताई रोडगे आणि सर्वच महिला मंडळाच्या वतीने बेगजनबाग या ठिकाणी धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तेव्हा या धम्मदेसनेच्या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो आणि पूजनीय भिक्खू प्रज्ञा बोधीजी, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आपल्या या बेजनबाग परिसरातील श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि सर्वांच्या हित सुखाकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या अनमोल धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, तुम्हाला पाहून आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे। एकदा सर्वांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि सर्वांचं स्वागत करा। बाबासाहेबांच्या तुम्ही लेकी आहात। नागपूर हे बाबासाहेबांनी याला ऐतिहासिक बनवलं आहे। हेतू पुरस्सर बाबासाहेबांनी इथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे। बघा, तुम्ही त्यासाठी म्हणून पुण्यवान आहात। मी नेहमी जेव्हा जेव्हा नागपुरात येतो, नागपुरातल्या लोकांचं कौतुक करतो आणि खरंच तुम्ही कौतुकास पात्र आहात। बघा, तुम्ही महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पल्लवीताई यांनी वारंवार आमच्याशी संपर्क साधला आणि शेवटी तारीख मिळवली। काल सायंकाळपर्यंत कार्यक्रम पोस्टपोन होता, कार्यक्रम कॅन्सलच होता। ताईचा पुन्हा सकाळी फोन आला, म्हणे भंतेजी पोलीस स्टेशनला गेलो, चौकीला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, कुठे कुठे हे याचं काय परमिशन मिळवण्यासाठी वगैरे वगैरे, पण परमिशन काही भेटत नव्हती। आणि नंतर विचार केला की उद्या इलेक्शन आहे, निवडणूक आहे,
तर मग लोक जमवता येत नाहीत वगैरे वगैरे असं काय कोण विचार करेल. परंतु सकाळी फोन केला, भंतेजी तुम्ही या, आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसांपासून निमंत्रण दिलं आहे तर तुम्ही आले पाहिजे म्हणून आम्ही आज इथे आलो. मला वाटतं बहुतेक हा प्रोग्राम कॅन्सल झाला असता तर तुम्हाला बघा ही संधी उपलब्ध झाली नसती. म्हणून बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. मी जरा डिरेक्टली बोलत असतो, तुम्ही कोणी ऐकत असाल आपले प्रवचनं तर तुम्हाला समजत असेल आणि त्याची खरंच गरज आहे असे लोक म्हणतात. म्हणजे भंतेजी तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्याची लोकांना गरज आहे, खरंच गरज आहे. कारण आज 67-68 वर्ष झाले बघा, आणि एवढ्या वर्षांमध्ये आपल्या शिकल्या सवरलेल्या लोकांना बाबासाहेबांचा हा धम्मरथ, बाबासाहेबांचा हा मार्ग कळत नसेल, बुद्धाचा धम्माचं महत्त्व कळत नसेल. आणि विशेषतः ज्या नागपुरात बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून, आणि 22 प्रतिज्ञांद्वारे इथल्या पददलित शोषित पीडित लोकांना, रंजल्या गांजलेल्या लोकांना, ज्यांना कवडीची किंमत नव्हती, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होता, ज्यांच्या कमरेला झाडू होता, पायाचे ठसे जमिनीवर पडून जमीन बाटू नये म्हणून, ज्यांची थुंकी सार्वजनिक जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यामध्ये मडकं दिलं होतं, अशा दुर्लक्षित समाजाला लोकांना बाबासाहेबांनी बुद्ध दिला बघा. त्या बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केले. आणि दीक्षेच्या नंतर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला याच नागपुरात भाषण दिलं बघा. तुमच्याकडे ते लिखित स्वरूपात असेल, तुम्ही कधी वाचून पहा. बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण आहे. मी धर्मांतर का करतोय, नागपूरची निवड का केली आहे, बुद्ध धम्मच का स्वीकारला, दुसरा कोणता धर्म का स्वीकारला नाही, याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती बाबासाहेबांनी आपल्या त्या भाषणामध्ये दिली आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की नत्थी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, येतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं. पाली बुद्ध वचन आहे, भगवंताचं वचन आहे. भगवान बुद्ध स्वतः म्हणाले की ज्यांना स्वतःचं मंगल करून घ्यायचं आहे त्यांची श्रद्धा बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय इतरत्र कुठे असता कामा नये. म्हणून नत्थी मे शरणं अन्यं, नत्थी म्हणजे नाही. मी मुद्दा म्हणून सुरुवातीला बोलतोय तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी. आपल्या लोकांच्या जरी बऱ्याच गोष्टी आम्ही रिपीट बोलतो पण त्या अत्यावश्यक असतात, कारण नवीन नवीन ठिकाणी जातो. काय सर्वच लोक आपले यूट्यूबवरती चॅनलवरती प्रवचन ऐकतील असा काही विषय नाही, कारण याचा काही ना गंधही नाही आहे. आणि त्यामुळे रिपीट होते कधी कधी. तुम्ही बघा, नत्थी मे शरणं अन्यं बौद्ध कुणाला म्हणतात? बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली की नाही? कुठे दिली? कुठे बापा तुम्हाला माहिती आहे ना, दीक्षाभूमीला नागपूरला दिली. तर बाबासाहेब काय म्हणाले बुद्धाच्या वचनाला बोलून? नत्थी मे शरणं अन्यं, नत्थी म्हणजे नाही, मे माझे, शरणं शरणस्थान, अन्यं अन्यं म्हणजे अन्य, माझे दुसरे कोणतेही श्रद्धास्थान नाही आहे, शरणस्थान नाही आहे. बुद्धो मे शरणं वरं, येते न सच्चे, माझे बुद्धाशिवाय माझे कोणतेही अन्य शरणस्थान नाही आहे. या सत्य वचनाने माझे जयमंगल हो. पण जीवन जगत असताना ज्यांच्या कुणाच्या आचरणामध्ये, ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये, ज्यांच्या कुणाच्या स्वभावामध्ये बुद्ध, धम्म आणि संघाच्या बद्दल एकनिष्ठ श्रद्धा असेल त्यांचं निश्चितच जयमंगल होईल. परंतु ज्यांनी 2 दगडावरती पाय ठेवलेत त्यांचं मंगल होईल काय? तुम्हीच सांगा, होईल काय मंगल? म्हणून मी नेहमी सांगतो बघा, भीमके लखते जिगर, अर्ध्यापेक्षा इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच असतील, भटकत असतील, दिसेल तिथं पाया पडणं, दिसेल तिथं अंगारा भंडारा काय लावणं, तर मला सांगा जयमंगल होईल कसं? कथनित एक आणि कर्णित दुसरंच असेल तर मंगल होईल कसं? बरोबर की नाही? तर म्हणून प्रामाणिक असलो पाहिजे आपण बाबासाहेबांच्या बरोबर, प्रामाणिक असलो पाहिजे आपण बुद्ध धम्म संघाच्या बरोबर. आणि त्यासाठी आपल्याकडे श्रद्धा असायला पाहिजे त्रिरत्नांच्या प्रती. आणि तर हे सत्य वचन होईल की नत्थी मे शरणं अन्यं, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं, येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. म्हणजे आपल्या आचरणातून जर हे वचन सत्य ठरत असेल तर मंगल होईल. नाही तर बापा लय वेळेस पाठ आहे म्हणून काही लोक कार्यक्रम संपला की म्हणते धम्मपालन गाठा घ्यायची म्हणते जी ती राहून गेली म्हणते.
पाठ बापा विचारूच नका. मला तर वाटते तुम्हाला परित्रांत लय गाथा सुत्त पाठ असतील, वंदना पाठ असेल, प्रवचन माहित असतील, कोणकोणते सुत्त माहिती असतील. माहिती असणं सोपी गोष्ट आहे, पाठ असणं सोपी गोष्ट आहे, पण आपल्याला ज्ञान किती आहे याच्यापेक्षा आपलं आचरण कसं आहे याला फार महत्व आहे बघा. आणि बौद्ध धम्मामध्ये आचरणाला महत्व आहे. म्हणून बाबासाहेबांनी गुरु चंद्रमणी महासवीर यांच्याकडून त्रिसरणासह पंचशील ग्रहण केल्यानंतर 22 प्रतिज्ञा दिल्या बघा आपल्या लोकांना. माहिती आहे, तुम्ही वाचताय कधी 22 प्रतिज्ञा? कधीतरी वाचून बघा. सुरुवातीच्या 7-8 प्रतिज्ञा ईश्वरवादाचं खंडन करण्यासाठीच्या आहेत. मी याला मानणार नाही, ह्यांची उपासना करणार नाही, ह्यांना मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. तुम्ही ते वाचून बघा. 22 प्रतिज्ञा, 7-8 प्रतिज्ञांपर्यंत ईश्वरवादाचं खंडन केलं बाबासाहेबांनी. आणि त्याने अवतार घेतला, जन्म घेतला यावर माझा विश्वासच नाही म्हणाले बाबासाहेब. पण सुरुवातीच्या प्रतिज्ञांमध्ये जरी ईश्वरवादाला नाकारलेले असले तरी 22 प्रतिज्ञा तेवढ्याच नाहीत. म्हणजे देवधर्माला विरोध केला म्हणजे आपण बौद्ध झालो असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. बऱ्याच लोकांना वाटते की देवधर्म मानत नाही म्हणजे आपण बौद्ध. बिलकुल. हे जे काही आपल्या आजूबाजूला सांगितल्या जाते ईश्वरवादाबद्दल त्याला तर नाकारायला सांगितलंच आहे, पण त्याच्या पुढे नाकारायचंय काय आणि स्वीकारायचंय काय ह्याच्याबद्दल बाबासाहेब बोललेले आहे. माहितीये तुम्हाला, बौद्ध धम्म सुद्धा 2 अर्थाने सांगितल्या जातो. आता बघा, भक्तिजनीती गाथा म्हणाली, सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासन. त्याच्यामध्ये भगवान काय म्हणाले सुरुवातीला? सब पापस अकरणं, पाप कर्म करू नका म्हणाले सारांश रूपाने. सुरुवातीला काय म्हणाले भगवान? की पाप कर्म करू नका, करू नये. ते झाल्यानंतर हे करू नका सांगितलं. नंतर कुशलस उपसंपदा, जर पाप कर्म करू नका सांगतायत तर त्यानंतर सांगितलं कुशलस उपसंपदा, कुशल कर्म करा, पुण्य कर्म करा. पाप कर्म करू नका ही एक बाजू झाली आणि कुशल कर्म करा, पुण्य कर्म करा ही दुसरी बाजू झाली. आणि त्यासाठी मग सचित्त परियोदपनं, कारण जर पापापासून विरत राहायचं असेल, पापापासून अलिप्त राहायचं असेल आणि कुशल कर्म करायचं असेल तर त्यासाठी आपलं मन निर्मळ ठेवावं लागेल. कारण सगळे कर्म कुठून घडतात? करता करविता कोण आहे? तर मन आहे मनुष्याचं. जसं धम्मपदात पहिली गाथा सांगितली आहे, मनोपुब्बं गमा धम्मा, तुम्ही ऐकली असेल आपल्याकडून नेहमी. तर मन हे मुख्य आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे आपल्या मनाला निर्मळ ठेवावं लागेल. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मनाला एक स्वच्छ करण्यासाठी, जसं तुम्हाला पिण्याचं पाणी भरावं लागते, नळ येते का इकडे? बापा नळ आले दारात, प्रत्येकाच्या अगोदर तर पाणी वाढ ग माय असंच म्हणावं लागायचं ना. बघा तुम्ही चित्रपटात वगैरे बाबासाहेबांच्या कोणत्या पाहिला असेल तर खरोखर तशी परिस्थिती होती. आपल्या बाबासाहेबांवरती तशी वेळ होती. शालेय जीवन जगत असताना आणि बडोद्याला नोकरी करताना देखील एक बॅरिस्टर असलेल्या महामानव, त्यांना पाणी सुद्धा त्या काळातले जे लोक होते, जातीवादी लोक, बाबासाहेबांना पाणी सुद्धा द्यायचे नाही. बाबासाहेब म्हणाले, मी शाळेत होतो, मी लहान होतो, या प्रश्नाचं उत्तर मला तेव्हा कळत नव्हतं, पण आता मला रडायला येते. मी विचार करतोय तर मी असा कोणता गुन्हा केला होता? अस्पृश्य समाजामध्ये जन्मलो म्हणून मला जर तहान लागली शाळेमध्ये तर जोपर्यंत शिपाई तिथे येत नाही तोपर्यंत पाण्या वाचून मला व्याकुळ व्हावं लागायचं. मला प्रचंड त्रास व्हायचा, कारण मी स्वतःहून इतर विद्यार्थ्यांसारखं पाणी त्या माठातलं जाऊन पिऊ शकत नव्हतो. हे बाबासाहेब बोलले. बाबासाहेब बघा, या व्यवस्थेनं छळलं बाबासाहेबांना. पण बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये सुद्धा सांगितलं. मी यासाठी म्हणून सांगतो की बाबासाहेबांना जरी पाणी नाही मिळालं, बाबासाहेबांचा जरी अपमान झाला, बाबासाहेबांना जरी बऱ्याच गोष्टींपासून वंचित ठेवलं, पण बाबासाहेबांनी संविधानात्मक तरतुदी करून आज आपले सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आणले बघा. आणि त्यामुळे प्रत्येक दारावर नळ आहे. आणि तो नळ कोणाकोणाच्या दारावरून येत असेल पाणी देत आणि आपल्या दारातून आपल्याला पाणी देऊन कुठे कुठे कोणाच्या दारावर जात असेल ते माहिती आहे का कोणाला? म्हणून कोणी म्हणू शकते का त्यांच्या दारातून आलेला नळ आमच्याकडे कसा काय ना आम्ही त्याचं पाणी कसं भरायचं? ही व्यवस्था बदलवली बाबासाहेबांनी. हे यासाठी मी तुम्हाला सांगतोय की 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून सुरुवातीला बाबासाहेबांनी जे पिण्याचं भांड असते आपल्याला ते साफ केलं, स्वच्छ केलं. एकाच भांड्यामध्ये 2 प्रकारचं पाणी जर असेल तर ते पिऊ शकत नाही आपण.
म्हणजे जसं गढूळ पाणी आहे, गंदगीयुक्त पाणी आहे, एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवलाय, तुमच्याकडे जेव्हा पाणी येते तेव्हा काय करता तुम्ही? अगोदर स्वच्छ साबणाने किंवा कुठल्या तरी लिक्विडने ते भांड जे आहे पिण्याच्या पाण्याचं ते घासून स्वच्छ करत असाल, निर्मळ करत असाल त्याला, का असं करता तुम्ही की हरकत नाही घे बाबू ते आणि दे इथे लाव आणि त्याच्यात पिण्याचं पाणी भरू, असं करता का तुम्ही? नाही करत. तर अगोदर त्याला स्वच्छ करावं लागेल. एखादी बकेट असेल त्याच्यात पिण्याचं पाणी किंवा आंघोळीचं पाणी जरी वापरायचं आहे तर त्या भांड्याला बकेटला तुम्ही स्वच्छ करून घेता ना. जर स्वच्छ करून घेतले तर ते पिण्यायोग्य राहील. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून आपल्या मनाची मलिन अवस्था, आपल्या मनातला डोक्यातला जो कचरा आहे, गंदगी आहे, नको नको त्या विचाराने भरलेला, नको नको त्या विश्वासावरती असलेला, तो सुरुवातीच्या प्रतिज्ञा देऊन निर्मळ केलेला आहे. तुम्ही थोडा विचार करून बघा. सुरुवातीच्या प्रतिज्ञा म्हणून सांगितल्या की ह्यांना मी मानणार नाही, ह्यांची उपासना करणार नाही. आणि एवढंच नाही सांगितलं बाबासाहेबांनी, तर नंतरच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या प्रत्येक प्रतिज्ञेमध्ये बुद्ध शिकवला, बुद्ध दिला बाबासाहेबांनी आपल्याला. काय म्हणाले बाबासाहेब? मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल. आता किती लोकांना माहित असेल अष्टांग मार्ग कोणता? सुरुवातीचं माहित आहे, हे मानायला नाही सांगितलंय, ते मानायला नाही सांगितलंय, पण मानायला काय सांगितलंय ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी हे सांगितलं की भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळेल. सर्व प्राणी मात्र समान आहेत मी असे मानतो. मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्याभिचार करणार नाही, खोटे बोलणार नाही, दारू पिणार नाही. एवढं सुद्धा 22 प्रतिज्ञामध्ये इन्क्लूड केलं बाबासाहेबांनी. विशेष म्हणजे भगवान बुद्धाचं जे पाली पंचशील आहे ते पंचशील पालीतलं असताना देखील दीन दुबळ्या समाजाला, अशिक्षित समाजाला सहज पाली भाषा कळणार नाही म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये सुद्धा पंचशील घातलेला आहे. परंतु आज 14 एप्रिल पहा, त्या दिवशी झाली, आम्ही पाहिलं काही काही भिमके लागते जिगर पिऊन होते बघा. त्यांच्याकडे पाहिलं की आता आम्ही आहोत भिक्षू, आता आम्ही काय अर्हत झालो नाही. पण काही काही लोकांकडे पाहिल्यावर खरंच असं वाटते, तुम्हाला काय सांगू मी, ते सांगू शकत नाही. वाईट वाटते, रागही येते कधी कधी की एवढे अनंत उपकार केले त्या महामानवाने. 4 लेकरं जाऊ दिले, पत्नी जाऊ दिली, स्वतःला डायबिटीज असताना, मणक्याचा त्रास असताना, कमरेचा त्रास असताना, गुडघा फ्रॅक्चर झालेला असताना, अर्ध डोके दुखीचा त्रास असताना, आपल्या लोकांचं हित व्हावं, यांच्या जीवनाचं सोनं व्हावं, यांचे दिवस बदलावेत आणि म्हणून एवढा त्याग केला, एवढी कुर्बानी दिली. आणि या युगामध्ये हे सगळं माहीत असताना सुद्धा काही काही लोक त्यांच्या जन्माच्या दिवशी त्यांचा अपमान करत असतील तर मला सांगा, धोका देणारे लोक आहेत की नाही? मग हे बरोबर की नाही? बेईमानी करणारे लोक आहेत ना हे. मी म्हणतो की इतर लोक कोणी कोणी कधी कधी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात. पुतळ्यात तर बाबासाहेब नाहीच आहे, पुतळ्यात तर मूर्ती कुणाचीच नाहीये. भगवान बुद्धही पुतळ्यात नाहीये, मूर्तीत नाहीये, बाबासाहेबही पुतळ्यात नाहीये, मूर्तीत नाहीये. पुतळ्याची विटंबना केली तर काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा तुम्ही मी काय बोलतोय, कशासाठी बोलतोय. पुतळ्याची विटंबना केली तर फारसा फरक पडणार नाही, पण महापुरुषाच्या, महामानवाच्या विचारांची विटंबना जर होत असेल तर ते मात्र पिढ्यानपिढ्यांसाठी बर्बादीचं कारण ठरेल बघा. आणि म्हणून आपल्या समाजाचा जर विचार केला, अभ्यास केला आमच्या सारख्यांनी, तर परिस्थिती अशीच दिसते. माझ्यातला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा. बाबासाहेबांचा हे काही धम्माचा रथ आहे, सामाजिक रथ आहे, राजकीय बाबासाहेबांचा जो रथ आहे त्याला इतर लोकच कारणीभूत आहेत असं म्हणू शकत नाही. आपलंच घर आपल्याला सुरक्षित ठेवता येत नसेल, आपलंच घर आपल्याला सांभाळता येत नसेल तर दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपले दार उघड्यात ठेवले, आपण आपल्या खिडक्या उघड्यात ठेवल्या तर धूळ, कीटक, काय किडे वगैरे घरात येतील की नाही? चोर घरात येतील की नाही? मग दोष दुसऱ्यांना द्यायचा का? चोर आलेच कसे? तुम्ही दरवाजा उघडा ठेवला, चोर आले. तुम्ही कुलूप नाही लावलं, चोर आले. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही धम्मपदाची जी गाथा तुम्हाला सुरुवातीला प्रारंभीला मी बोललो त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले की बघा, ज्याप्रमाणे लोखंडावर चढलेला गंज म्हणजे मळ त्यापासूनच तयार होतो आणि त्या लोखंडालाच खाऊन टाकतो, अगदी त्याचप्रमाणे आपलेच कर्म आपल्याला संपवत असतात. खरं की खोटं? हे बुद्धाचं वचन आहे.
आपल्याच कर्माने, आपल्याच आचरणाने, आपल्याच स्वभावामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येते. कर्म जर चांगले असतील तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल, समाजाचा उद्धार होईल. प्रामाणिक माणसं जर असतील काम करणारे, प्रामाणिक भिक्खू जर असतील काम करणारे, प्रामाणिक उपासक जर असतील काम करणारे, तर बाबासाहेबांचा धम्मरथ पुढे आणि पुढे जाईल की नाही? परंतु बेमानी करणारे असतील, फक्तच नाचणारे असतील, 365 दिवसांमधून एकच दिवस बाबासाहेब अंगात येत असेल आणि ते दारू पिल्यावर, गाणं कोणतं वाजते, त्याचा अर्थ काय हेही कळत नाही, त्याच्यावर नाचते बघा पोरं. भीम के लगते जिगर आधे इधर ना आधे उधर म्हणते. डीजे न गाणं तयार केलं, ते त्याला डीजे लावून मिक्सिंग करून हे त्याच्यावर नाचते. त्या गाण्याचा अर्थ काय होते बा हे कळत नाही. ते ओ बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में. हे पण गाणं हिंदी आहे, त्याला डीजे बनवलं त्याच्यावर नाचते. पण बाबासाहेबांचा विचार त्याच्यात कोणता सांगितलाय, आपण तो आचरणात आणतोय का, ह्याचा आणि त्या अर्थाचा दूर दूर पर्यंत संबंध नसतो बघा. म्हणून भगवंताने ही जी गाथा सांगितली आहे की लोखंडापासूनच निर्माण झालेला गंज लोखंडाला जसा संपवून टाकतो, तसेच आपलेच कर्म जर वाईट असतील, पाप कर्म असतील, अकुशल कर्म असतील, तर ते आपल्याला संपवून टाकू शकतात. आपल्या लोकांचं काही काही जीवनामध्ये असंच होत आहे बघा. बिलकुल श्रीमंती आली बाबासाहेबांच्यामुळे, धन दौलत श्रीमंती आली, शिक्षण आलं, नोकरी आली, हे चांगुलपण आले, दागिने तर बापा माव म्हणता मावे ना, हातात नाकात कानात पायात बोटात कुठे कुठे ठेवले, कपाटात तिथलं वेगळेच आहे, अजून कुठे कुठे दागिने. परंतु बाबासाहेबांच्या साठी, बाबासाहेबांच्या कामासाठी वेळ देतो आहे का, बुद्धिमत्ता खर्च करतो आहे का, किंवा आपल्या लोकांच्यासाठी परिवर्तनाचा लढा उभारतो आहे का, ह्याचा जर विचार केला तर बघा, मी सांगतो बेजनबाग मध्ये कोणतं नगर, मुकुंद नगर, मुकुंदराव आंबेडकर नगरात एवढेच आहेत का, आहेत का, एवढेच असतील बापा. रिझर्वेशन तर सुटू द्या, मग कळते. रिझर्वेशन सुटल्यावर किती येतात ते सीधा वाटप तर करू द्या, नाही का, रेशन वगैरेचं काही होऊ द्या, स्कीम येऊ द्या, स्कॉलरशिप येऊ द्या. माझा नंबर लागते का म्हणते कोठ्यातून, आहे ना, कोठा असतं, कोठ्यातून नंबर माझा लागते का, माझ्या पोराचा नंबर लागते का म्हणते. बाबासाहेबांना आमच्या रिझर्वेशन दिले म्हणते, तेवढं खाण्यासाठी जीवन जगायचंय फक्त काही काही लोकांचं, तेवढ्यासाठीच लोक जीवन जगतात काही काही. परंतु बाबासाहेबांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय परिवर्तनाच्या कार्याचं काय, आपण काय देतोय समाजाला, हा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे. आपण प्रत्येकाने जाणीव ठेवल्याशिवाय कळणार नाही आपल्याला की बाबासाहेबांनी नेमकं आपल्यासाठी काय केलं. तुम्हा सर्वांना माहिती आहे बाबासाहेब काय चीज होते, बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती कष्टा खाले, अनंत उपकार केले. त्याची जाणीव जे ठेवतील तेच बाबासाहेबांचे, जे जाणीव ठेवणार नाही ते बाबासाहेबांचे होऊ शकत नाही. भगवंताने सांगितलं या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक कृतज्ञ आणि दुसरे कृतघ्न. माहिती आहे शब्द तुम्हाला, दोन प्रकारचे लोक आहे या जगतामध्ये. कौटुंबिक जीवन जगत असतील, सार्वजनिक जीवन जगत असतील, दोन प्रकारचे लोक सांगितले. काही लोक कृतज्ञ असतात, ज्यांनी उपकार केले आपल्यावर, ज्यांनी आपल्यासाठी जीवन झिजवलंय, ज्यांनी आपल्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या, ज्यांनी आपल्यासाठी कुर्बानी दिली आहे, त्या लोकांच्या, महापुरुषांच्या प्रती काही लोक कृतज्ञता बाळगतात. जसे तुमच्यासारखे लोक, जसे काही काही काम करणाऱ्या सारखे लोक कृतज्ञता बाळगतात की बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काय केलंय, भगवंताने आपल्यासाठी धम्म दिला, संघ आपल्यासाठी काम करतोय, भगवंताचा धम्म आपल्यासाठी महान आहे, याची जाणीव ठेवून काही लोक कृतज्ञता व्यक्त करतात बघा. परंतु काही लोक कृतज्ञ असतात, माहिती तुम्हाला. आणि मला तर वाटते आपल्या समाजात आज घडीला जर पाहिलं तर कृतज्ञ लोकांची संख्या जास्त आहे. माहिती तुम्हाला, गाडी घोडी सगळं आलं आणि घरातूनच पाहते कोण आहे म्हणते, घरातूनच पाहते, येत नाही, काही नाही, बसत नाही, उठत नाही, आणि येते जीवन. अशा लोकांचं जीवन जगतात आणि असेच जातात. जसे नेहमी सांगतो मी, जन्माला येतात, कोणाच्या कामी पडत नाहीत, समाजाच्या कामी पडत नाही आणि मरून जातात. बस खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता मरणे, एवढाच काही लोकांचा उद्देश आहे बघा. बस माझे पोरं म्हणते, माझी पोरगी म्हणते, माझ्या बायको म्हणते, माझ्या नवरा म्हणते, आणि माझं घर आणि माझी गाडी काय 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 काय, त्याच्यातच जसं बाल्याची माय 10 बाय 10च्या खोलीत, आणि समाज, मायबाप, नातेवाईक सगळे गेले म्हणते चुली.
खरंच असे काही काही लोक असतात बघा. तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे, पण असे लोक आहे या समाजामध्ये, या जगतामध्ये. म्हणून भगवंताने सांगितलं कृतज्ञ असायला पाहिजे आपण त्या लोकांचे की ज्यांनी आपलं जीवन घडविण्यासाठी अनंत हालापेष्टा सहन केल्या किंवा प्रयत्न केलेले आहेत आणि खूप कष्ट उचललेले आहेत. म्हणून आपल्या समाजासाठी म्हणून मी हे सांगतो आहे की आपल्या समाजाने बाबासाहेबांच्या अनंत उपकाराची सदैव जाणीव ठेवली पाहिजे. नुसतंच म्हटलं नाही पाहिजे खातो तो घास आणि घेतो तो श्वास हे बाबासाहेबांमुळे. ते जर सत्य आहे असं जर खरंच वाटते मनातून तर आपण काय करतोय हा विचार स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा असं मी लोकांना सांगतोय. स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही की जर बाबासाहेबांचे अनुयायी आहे तर आपण अनुयायी आहोत तर कसे अनुयायी आहोत. तर 22 प्रतिज्ञा पाळतोय का, बुद्ध विहारामध्ये जातोय का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे बघा. अनेकदा असं होते मला पाहन फुलं वाह, बुद्ध विहार जवळच असते पण बुद्ध विहारात जात नाही का. तुम्ही जाता काय बापा, मुख्यत बसले काही काहीचे मान हालेच ना अशी, आणि हालेलच कशी. मोजक्याच माझ्या आयांनी बहिणींनी हात वर केले बघा. माणसाचे तर हात असे बांधलेलेच आहे. हे कार्यक्रम तर त्यांच्यासाठी नसतेच, त्यांच्यासाठी जयंतीच असते. त्या बाळानं दादानं हात एक वर केला बा ते जाते तर त्याचं अभिनंदन. जे जे विहारात जातात ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जे जात नाही ते असे हळूच टाळ्या वाजवले. बुद्ध विहारात गेलं पाहिजे बघा. स्वतःला विचारलं पाहिजे की मी कुटुंबासह बुद्ध विहारात जातोय. बाबासाहेब म्हणाले सारनाथ येथे बाबासाहेब मृत्यूच्या अगोदर आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले की किमान रविवारी तुम्ही कुटुंबासह बुद्ध विहारात गेले पाहिजे. तुम्ही ख्रिश्चन लोकांकडे पाहत असाल तुमच्या आजूबाजूला कुठे नागपुरात असतील चर्च वगैरे तर तुम्ही रविवारी त्या साईडला कधी गेलात तर पहा कुटुंबासह लहान मोठे सर्व प्रकारचे लोक, श्रीमंत गरीबातले गरीब त्या चर्च मध्ये येतात आणि ती प्रेयर करतात. आता ईद संपली बघा, 11 तारखेला ईद संपली ना. मुस्लिम लोक तुमच्या आजूबाजूला कुठे असतील तर तुम्ही बघितलं असेल बघा, लहान लेकरांपासून मोठ्या माणसांपर्यंत म्हाताऱ्या लोकांपर्यंत रोज मी तर म्हणतो ते या दरम्यान तर 5-5 वेळेस नमाज अदा करतात. शुक्रवारी दुकान उघडं ठेवून ओपन ठेवून तुमच्या नागपुरात करतात. औरंगाबादला भरपूर मुस्लिम लोक, आपण त्यांचं नाव ठेवत नाहीये पण सांगतो. बाबासाहेब म्हणाले जसं ख्रिश्चन लोकांकडून तुम्ही शिकलं पाहिजे. ते काम करतात, धर्मासाठी प्रामाणिक राहतात. मुस्लिम लोक शुक्रवारच्या नमाज मध्ये 5-5 वेळा नमाज करतात. तुम्हाला तर सांगितलं किमान रविवारी. आणि हे म्हणते नळाला पाणी येते म्हणते त्यावेळेला, पोरगी ट्युशनला जाते म्हणते आणि पोरगा गेला म्हणते कुठं तरी, घरचे नोकरीला गेलेत म्हणते आणि आता माझे गुडघे कामातून गेले म्हणते, तिथे जाऊन बसता येत नाही, विहारात काय खुर्ची नाही, माई कंबर आहे कामातून गेली म्हणते, डायबिटीजची गोळी घ्यावी लागते म्हणते आणि उरले सुरले म्हणते त्यावेळेस नेमकं सिरियल लागते म्हणते, मालिका लागते आणि ते पाहावं लागते म्हणते, जरा गोडी लागली त्याच्यामुळं घराची घडी सगळी विस्कटली आणि त्या टीव्हीतली घडी पाहू पाहू ते लोक पाहू पाहू मग असं भाऊक होते आणि रडते बघा. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं किमान रविवारी तुम्ही बुद्ध विहारात गेले पाहिजे. प्रामाणिक जर असाल, तुम्ही स्वतःला जर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेत असाल तर तुम्ही प्रत्येकाने किमान रविवारी, दररोज जर शक्य होत नाहीये तुम्हाला पण किमान रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. कोण कोण जाते याच्यानंतर कोण कोण जाईल हात वर करा. आता ओळखतो बापा तुम्ही आपलेच आहे का, काही हात वर करत नाही बापा. मरायच्या अगोदर विहारात जा. खरंच सांगतो तुम्ही मायबाप आहात, मरायच्या अगोदर विहारात जा. मरायच्या अगोदर बुद्ध धम्माला समजून घ्या. मरायच्या अगोदर दान पुण्य करायला शिका. मरायच्या अगोदर पंचशील दररोज पाळायला शिका. मरायच्या अगोदर किमान 8 दिवसातून एकदा आर्य उपवासाचं पालन करायला शिका. मरायच्या अगोदर ध्यान करायला शिका. मरायच्या अगोदर मंगल मैत्री करायला शिका. तर बौद्ध ना, नाही का. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो काही आपल्याला हा धम्माचा रथ दिलाय तो पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. तरच आपण बौद्ध 22 प्रतिज्ञांचं पालन तर करायचंच आहे, पंचशील पालन करायचं आहे, अष्टशील पालन करायचं आहे. उपवास पालन करणारे किती आहेत किमान 8 दिवसाला बापा? 1 2 3 4 5 6 आणि तिकडं 7 म्हणते बापा. माहित आहे का तुम्हाला उपवास? बघा उपवासात पालन केलं पाहिजे की नाही?
ईदला बघितलं का तुम्ही, प्रत्येकाचा रोजा असतो बघा, पेपरला कधी कधी येते 5 वर्षाच्या पोरीने रोजा पकडला म्हणते. बघितलं तुम्ही, येते तो खरंच प्रयत्न करतात, थुंकी गिळत नाही म्हणते. आता तो अतिरेक आहे, तो भाग वेगळा. भगवंतानं ते खंडन केलं या सगळ्या विचारांचं, जैनांच्या पण काय सगळ्या नियमांचं खंडन केलं भगवंताने. त्यामुळेच, कारण भगवंताचा मार्ग मध्यम मार्ग आहे. मध्यम मार्ग शिकवला ना भगवंताने, आत्यंतिक टोक सोडून द्यायला सांगितले. पण जरी सुद्धा धार्मिक दृष्ट्या आपण पाहिलं तर इतरांकडून घेण्यासारखं खूप काही आहे. कारण आपल्याकडे पंचपक्वान आहे, परंतु आपल्याला त्याची किंमत नाही आहे. आणि दुसऱ्याकडे पाहते तरी शिकत नाही, ही मोठी गोष्ट आहे. दुसऱ्याकडे पाहता का नाही तुम्ही? एखादं छोटंसं मंदिर असेल बघा, गल्ली गल्लीत मंदिर असते, तिथे गर्दी होते, कोणी बोलवत नाही कोणाला, पण आपली श्रद्धा प्रकट करायला लोक जातात. आणि बेजनबाग कुठं विहार आहे तुमच्या इथे? इंदोरा. बापा लय प्रसिद्ध विहार आहे तिथे इंदोऱ्याचं, तर नागपुरात. आणि तुम्ही जवळ राहता, मला वाटतं हा जवळपास पूर्ण इंदोऱ्याचा परिसर बेजनबाग वर जो आहे, बहुतेक लोक तर आपलेच आहे. पण ते किती जात असतील विहारात, याचा जर सर्वे केला तर काय सांगावं, तुम्हाला जातच नसतील, फार कमी जात असतील. म्हणून तुम्ही आज संकल्प करा, बाबासाहेबांची शपथ घेऊन संकल्प करा की मी दर रविवारी माझ्या कुटुंबासह बुद्ध विहारात जाईल. बौद्ध धम्म जर टिकवायचा असेल, तुम्हाला बौद्ध धम्म जिवंत ठेवायचा असेल, तुमच्या पिढ्यानपिढ्यांना सुसंस्कारित करायचा असेल, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत तुम्हाला बुद्धाचा धम्म पोहोचवायचा असेल, तर तुम्हाला बौद्ध संस्कृती समजून घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही बुद्ध विहारात गेले पाहिजे. त्यासाठी तुम्ही सामाजिक कार्यक्रम, असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे, बुद्धिमत्ता आणि पैसा खर्च केला पाहिजे. कारण नुसतंच बाबासाहेबांचं सगळं काही आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी म्हटले आपल्याला की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणजे 100 रुपये जर कमवले तर त्यातले 5 रुपये तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यासाठी बाजूला ठेवली पाहिजे. आपल्या चॅनलवरती तुम्ही विस्ताराने प्रवचन आहेत, तुम्ही ते ऐका. तुमच्या लक्षात येईल की भगवंताने सुद्धा 4 हिस्से करायला सांगितले संपत्तीचे. त्याच्यातही एक दानासाठी हिस्सा काढून ठेवायला सांगितलेला आहे बाबासाहेबांनी. म्हणूनच आपल्या लोकांना सांगितलं की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान देत राहा. आणि ज्यांना हे जमेल तेच खरे अनुयायी, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. परंतु परिस्थिती फार वाईट आहे, म्हणून तुम्हाला वेळेच्या अभावी अधिक मी बोलत नाही आहे. ह्याच विषयांवरती मी पुन्हा पुन्हा बोलतोय. जाता जाता तुम्हाला एक बोधकथा सांगेल, तुम्ही ऐकली असेल. जे आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला फॉलो करतात ते ऐकत असतील. चंदनाची बाग ही एक बोधकथा आहे, लोकांना लगेचच लक्षात येईल म्हणून आपण बोधकथा सांगत असतो. त्याच्यात बुद्धाचा विचारच आहे. एकदा एका राजाने आपल्या नगरातील एका गरीब लोहाराला चंदनाची बाग भेट दिली होती बघा. जेव्हा बाग भेट दिली तर ते झाडं छोटी छोटी होती, रोपटी होती. त्या गरीब लोहाराने विचार केला की ही चंदनाची झाडं मोठी होण्यासाठी ह्याला आपण पाणी घातलं पाहिजे, निंदन खुरपण केलं पाहिजे, ह्याची निगा राखली पाहिजे. आणि तसे त्याने केले. चंदनाची बाग मोठी झाली. चंदनाची बाग मोठी झाल्यानंतर, झाडं मोठी मोठी झाल्यानंतर त्या लोहाराने ती बाग तोडली, त्याच्यावर कुऱ्हाड चालवली आणि पूर्ण बाग तोडून एका ठिकाणी त्याने सर्व जे लाकडं आहे ते रचणं समजते ना, एका ठिकाणी ठेवले. आणि एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते सुकल्यानंतर त्याने आग लावली आणि सर्व चंदनाची लाकडं जळून खाक झाली. चंदनाची लाकडं जळून खाक झाली. उरली ती राख आणि थोडासा कोळसा. हा होता लोहार. याने आपल्याला पाहिजे तेवढा कोळसा आपल्याकडे ठेवला, बाकी उरलेला कोळसा आपल्या नातेवाईकांमध्ये वाटून दिला. आणि जी राख होती ती ह्याच्या काही कामाची नव्हती. तर राजाने कोणी दिली होती बाग? राजाने दिली होती. राजाचा हेतू होता की याचे दिवस बदलावेत, ह्याच्या वाट्याला ही चांगले दिवस यावेत, हा मालामाल व्हावा, हा राजाचा शुद्ध हेतू होता. आणि राजा मग एक दिवस, काही दिवसानंतर राजाला वाटलं नगरामध्ये प्रदक्षिणा घालू. आणि राजा नगरात प्रदक्षिणा घालता घालता राजाला आठवण झाली की आपण आपल्या नगरातल्या एका गरीब लोहाराला त्याला दिवस चांगले यावेत म्हणून त्याच्या वाट्याला चंदनाची बाग दिली होती, जरा त्याची भेट तर घेऊ.
खूप मोठं परिवर्तन झालं असेल त्याच्या जीवनामध्ये, चांगले दिवस, चांगलं घर वगैरे, चांगले वस्त्र वगैरे त्याच्या अंगावरती असतील, म्हणून राजाने नेमकं जिथे त्याची झोपडी होती तिथे आपला रथ थांबवला आणि सैनिकांना विचारलं, इथे असलेल्या एका व्यक्तीला, ग्रहस्थाला आपण चंदनाची बाग भेट दिली होती, जरा पहा तो कुठे दुसरीकडे त्याने कुठे घर बांधले की इथेच आहे. सैनिक गेले आणि सैनिकांनी पाहिलं ते छोटं तेच घर होतं जेव्हा राजाने चंदनाची बाग भेट दिली होती. तो लगेच बाहेर आला, त्याला सैनिकाने सांगितलं की महाराज आपल्या भेटीला आलेत. तो भाव विभोर झाला, लगेच राजाकडे आला, राजाला वंदन केलं, नमस्कार केलं. महाराज मी आपली काय सेवा करू शकतो म्हणे. तो राजा म्हणे सेवा बिवा करू नको, तुला मी काही दिवसांपूर्वी चंदनाची बाग भेट दिली होती, त्या बागेचं तेवढं काय केलं मला सांग. तर त्यानं सांगितली कहाणी. महाराज तुम्ही जेव्हा बाग दिली होती तेव्हा रोपटे होते, त्याला मी पाणी घातलं, खत टाकलं, निंदन केलं, खुरपण केलं, निगा राखली, ती झाडं मोठी मोठी झाली. राजा म्हणे मग पुढे काय. तर तो म्हणे बा झाडं मोठी मोठी झाल्यावर त्याच्यावर कुऱ्हाड चालवली, कुऱ्हाड चालवल्यावर पुढे मग झाडं रचली एका ठिकाणी, ते पूर्ण लाकडं जे आहेत एका ठिकाणी ठेवले. राजा म्हणे तर मग काय म्हणे ते सुकले, वाळले, नंतर त्याला काडी लावली, आग लागली, ते जाळले. राजा म्हणे मग म्हणे महाराज त्याच्यातून मला पाहिजे तेवढा कोळसा मी ठेवून घेतला, बाकीचा कोळसा उरलेला नातेवाईकांना दिला आणि राख फेकून दिली. राजानं डोक्यावर हात मारून घेतला. राजा म्हणे जगामध्ये लय मूर्ख लोक पाहिले म्हणे मी, पण तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस म्हणे. महाराज काय झालं म्हणे, क्षमा करा, मला काही गलती झाली असेल, माझी चूक झाली असेल तर माफ करा मला. तर राजा म्हणे तुझ्याकडे त्या बागेतलं एखादं लाकूड शिल्लक आहे का. ते म्हणे महाराज शोधतो म्हणे, मला थोडीशी वेळ द्या. ते गेलं त्याच्या झोपडीमध्ये, त्यानं शोधलं, त्यानं कुऱ्हाडीचा दांडा बनवला होता चंदनाच्या लाकडाचा. लोक बाभळीच्या लिंबाच्या लाकडाचा कुऱ्हाडीचा दांडा बनवतात, यानं चंदनाच्या लाकडाचा कुऱ्हाडीचा दांडा बनवला होता. राजाकडे तो कुऱ्हाडीचा दांडा आणून याने दाखवला. राजानं पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला. चंदनाच्या लाकडाचा कुऱ्हाडीचा दांडा बनवला. तर राजा म्हणे चाल म्हणे माझ्या बरोबर, तू आता बरोबर चाल म्हणे. कुणाकडे. चंदनाच्या व्यापाऱ्याकडे. चंदनाच्या व्यापाऱ्याकडे त्या दांड्यासह त्या लोहाराला राजा घेऊन गेला आणि तो दांडा मग त्या चंदनाच्या व्यापाऱ्याकडे दिला आणि त्याला तोलायला मोजायला सांगितला. त्या चंदनाच्या व्यापाऱ्याने तो तोलला आणि त्याचे भरपूर पैसे आले. त्या लोहाराने पाहिले तर त्यानं मग डोक्यावर हात मारून घेतला. तर राजाला मग पुन्हा तो गयावया करे आणि म्हणे महाराज माझ्याकडून गलती झाली, एका दांड्याचे जर एवढे पैसे येऊ शकतात तर तुम्ही मला काय दिली होती, अख्खी बाग दिली होती महाराज, त्याने तर मी मालामाल झालो असतो. परंतु माझी मती गेली म्हणते मरून, आणि मला सुचलं नाही, मला माहित झालं नाही की बा असं होते म्हणून या चंदनाच्या बागेचं, आणि मी ती जाळून टाकली बाग. म्हणे महाराज मला एक काम करा म्हणे, माझ्यावर दया करा, अनुकंपा करा आणि अजून एक बाग द्या म्हणे मला भेट. महाराज म्हणे त्याला तुला आताच सांगितलं की तुझ्यासारखा मूर्ख या जगात नाही, अशा अनमोल भेटी पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. मी ही कथा यासाठी सांगतोय की आपल्या राजा असलेल्या बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाच्या धम्मरूपी चंदनाची बाग भेट दिलेली आहे. आपल्याला आपल्या बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने चंदनाची बाग भेट दिली. हेतू त्यांचा शुद्ध होता की आपण मालामाल झालो पाहिजे, आपण स्वावलंबी झालो पाहिजे, आपण संघटित झालो पाहिजे. आपण जर मालामाल झालो तर आपल्या समाजाला मालामाल करू शकलो पाहिजे. आपण पुढे गेलो तर समाजाकडे वळून पाहू शकलो पाहिजे. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले की मला समाजातले 5 लोक हवे आहेत असे की जे प्रामाणिक असतील. म्हणून वामनदादांनी लिहिलं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. आणि नेमकं गोष्ट आज इथेच नडते बघा. सगळं काही आहे, कपडा लता श्रीमंती नोकरी सगळं आहे, पण बाबासाहेबांशी इमान नाही बघा सगळ्यांचं. म्हणजे सगळ्यांचं म्हणजे काही तुम्ही सोडले तर बाबा, सगळ्यांचं इमान नाही आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला, आपण जो तो नाही पाळला, तर बाबासाहेब याच नागपुरात 15 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतलेल्या लोकांकडे बोट करून म्हणाले होते की हे बौद्ध जन हो, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म
बाटवला. कोणाचे शब्द आहेत हे? आपल्या बाबासाहेबांचे शब्द आहे. आणि बाटवणं म्हणजे काय? तर 22 प्रतिज्ञांच्या विरोधात वागणं म्हणजे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. पंचशील न पाळणं, पंचशिलेच्या विरोधात वागणं म्हणजे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. उपोषताचा गंधही माहीत नसणं, उपोषत पालन न करणं, उपोषताच्या विरोधात वागणं म्हणजे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. दान पुण्यावर विश्वास न ठेवणं, दान पुण्य कधीच न करणं हे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. कोणत्याच शिलाचं पालन कधी न करणं आणि सील भंग करत राहणं हे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. ध्यानावर विश्वास न ठेवणं, ध्यान करणाऱ्यांना नाव ठेवणं हे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. मंगल मैत्रीवरती विश्वास न ठेवणं हे बौद्ध धर्माला बाटवणं आहे. बौद्ध धर्माचा अभ्यास न करणं, केवळ नामापुरतं बौद्ध बनणं, केवळ बाबासाहेबांचे स्वतःला अनुयायी जे भीम म्हणण्यापुरतं आणि सोयरिकी पुरतं म्हणून घेणं हे बौद्ध धर्माचा विडंबना आहे, अपमान आहे. आणि म्हणून तुम्हाला हेतू पुरस्सर बोलतोय की जयंत्या तर येतीलच, जयंत्या साजऱ्या तर होतीलच, आणि जयंती साजरी झालीच पाहिजे. आपण खिलाफ नाही आहे, बाबासाहेबांच्या विचारांच्या किंवा जयंतीच्या खिलाफ नाही आहे. बिलकुल तुम्ही एन्जॉय केला पाहिजे, सेलिब्रेशन केलं पाहिजे ना 14 एप्रिलला, कोण नाही म्हणते. पण फक्त सेलिब्रेशनच केलं नाही पाहिजे. विचारांचं काय, आचरणाचं काय, नाही का? असे मला तर वाटते कितीतरी लोक असतात प्रत्येक एरियामध्ये की फक्त बुद्ध विहारामध्ये जयंतीच्या दिवशीच जात असते, विजयादशमीच्या दिवशीच जात असते किंवा विशिष्ट दिवशीच जात असते. घरातल्या बाबासाहेबांच्या फोटोला आणि मूर्तीला हार, लग्न सोडलं, लग्नाचा कार्यक्रम किंवा जयंतीचा विजयादशमीचा कार्यक्रम सोडला तर हार कधी टाकत नसतील. असे भरपूर लोक असतील. आता तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्याबद्दल दुःख झालं बघा आम्हाला, तुम्ही पाहिला असेल. आपण स्तुती करणाराची प्रशंसक जे आहेत, कौतुकास्पद जे आहे त्यांचं कौतुकच करतो, परंतु ज्या गोष्टी बरोबर नाही आहे त्यांना आपण तिथे रोखलं पाहिजे, निषेधही केला पाहिजे. कारण बाबासाहेबांचे उपकार भिक्खूवर पण आहेत आणि उपासकांवरती सुद्धा आहे. कारण मी तर म्हणतो की बाबासाहेब जर नसते तर बौद्ध धर्माची दीक्षा मिळाली नसती, आणि बौद्ध म्हणून आपण जीवन जगलो नसतं तर जीवनही मिळालं नसतं ना. ठीक आहे, पुण्यकर्म आहे ती गोष्ट वेगळी आहे, पूर्व पुण्यामुळेच भिक्खू बनतात असाही काही विषय नाहीये, पूर्व पुण्यही पाहिजे. पण आपलं बाबासाहेबांचं पुण्य आपल्याला मिळालं, बाबासाहेबांचं समाजामध्ये आपण जन्मलो, आणि म्हणून हे सगळं काही जर मिळालं असेल तर बौद्ध धर्माच्या विरोधात आपण वागता कामा नये. आणि म्हणून तुमचं मी कौतुक करेल आणि सर्वांनीच बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे वागावे अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवाल याचीही मी तुम्हांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, विविध विषयांवरती प्रवचन असतात, तुम्ही ऐकत असाल ती प्रवचनं तुम्ही ऐकत राहा, एकमेकांना शेअर करत राहा. कारण परिवर्तन होत आहे. माझ्या सांगण्याचा बोलण्याचा उद्देश हा नकारात्मकच नव्हता, परंतु परिस्थिती अशी आहे, आम्ही पाहतो तर ते कधी कधी वाईट वाटते की बा लोकांमध्ये सुधारणा होईल कशी. आणि बघा ना, खरंच ना 67-68 वर्ष झाले ना, अजून किती वर्ष पाहिजे. आणि आताची पिढी, काही घरं, काही लोक खरंच असे आहेत की मायबापालाच काही माहिती नाही आहे. मग मायबापालाच माहिती नाही आहे, काही बुद्ध धम्माचा गंध नाही, त्या लेकराला कोण शिकवेल. आणि तुम्ही पाहत असाल, अनुभवत असाल, केवळ शिक्षणच सर्व काही नाही आहे, केवळ पैसाच सर्व काही नाही आहे. असे लेकरं आम्ही आज घराघरात पाहतोय, जे लेकरं आपल्या स्वतःच्या आईची किंमत करत नाही, जे लेकरं आपल्या स्वतःच्या पित्याची, वडिलांची किंमत करत नाहीत. स्वैराचारी आणि नको असं वर्तन घडत आहे बघा. मावा खाणारे, तंबाखू खाणारे, बिडी सिगारेटचं व्यसन करणारे, दारू पिणारे असे मुलं घडत आहेत बघा आज. आणि त्याला कारणीभूत 99% माता पिता असतात. मी नेहमी सांगतो, तुम्ही ऐकत असाल तर लहानपणापासून मुलांवरती संस्कार दिले पाहिजे. म्हणून आडातच नसेल तर पोहऱ्यात असेल का, येईल काय असं मी विचारत असतो कधी कधी. मायबापच व्यवस्थित नसतील, योग्य नसतील, चांगल्या विचारांचे नसतील तर लेकरांना कोण शिकवेल मग. आणि म्हणून एटीएम सारखे केवळ लेकरं जन्माला घालू नये, आपण त्या लेकरांना धम्माचे संस्कारही दिले पाहिजे. शिक्षण दिलंच पाहिजे, शिक्षण अत्यंत जरुरी आहे, पण शिक्षणाबरोबर धम्माचा संस्कार कोण देईल, त्यांना बाबासाहेब कोण देईल, कोण शिकवेल, त्यांना बुद्ध कोण शिकवेल. इतर समाजाकडे पाहत राहा तुम्ही, बाळ कडू पाजल्या जात. माहिती आहे तुम्हाला, तुम्ही वावरत असाल ना, तुमच्या मित्रमैत्रिणी असतील ना, धर्माच्या ठिकाणी धर्म ठेवतात. माहिती तुम्हाला, म्हणजे केवळ श्रीमंतच होत नाहीत तर धर्म सुद्धा पालन करतात. त्यांच्या ज्या कोणत्या प्रथा परंपरा असतील त्या भलेही कशाही असो, आपल्या दृष्टिकोनातून त्या अंधश्रद्धा जरी असल्या तरी ते त्यांच्या धर्माचा सन्मान करतात. आपण आपल्या धर्माचा सन्मान केला तर बौद्ध धर्म टिकेल ना.
आणि आपल्या लेकरांपर्यंत येणाऱ्या पिढ्यांपर्यंत तो राहील टिकून. परंतु तसं जर झालं नाही तर आपणच आपले मारेकरी आहोत, आपणच आपल्यासाठी घातक ठरलो असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पल्लवीताई कांबळे, शीतलताई रोडगे, आता असं म्हणू नका बापा त्यांचंच नाव घेतो, इथं तर गणित लयच बिघडते. सहकार्य तर सर्वांचंच आहे. आता यांनी फोन करू तर त्याचे नंबर सेव्ह होते म्हणून त्यांचं नाव पाठ आहे. आता तुम्ही आहे बहिणी आहे म्हणजे तुम्ही भाऊ आहे तो विषयच नाही. पण सगळं व्यवस्थित झालं. आमचं नावच घेतलं नाही, शीतलचं नाव घेतो, ते पल्लवीचं नाव घेतो. बाई कार्यक्रम कसा झाला, भंतीजी आले होते, प्रवचन वगैरे झालं का व्यवस्थित, कायचं काय भंती तिथंच नाव घेतो. असं नका करू बापा, तुम्ही लय चांगले, तुम्ही नाही करणार तसे. आणि खरंच करू नका, कारण बाबासाहेबांची चळवळ याही गोष्टीमुळे फार म्हणजे नको त्या वाटेला चालली आहे. ही दोन गोष्टी कोणत्या, एक तर अहंकार आणि एक दुसरा स्वार्थ. माहिती तुम्हाला माझं काय म्हणते, माझ्याकडे माईक येते का, माझं नाव घेते का, माझा सत्कार होते का, मला फुलं देते का, पत्रिकेत नाव घेते का. जर नाही घेतलं तर बाबासाहेब तुमचेच आहे म्हणते, ते विहार तुमचंच आहे, तो कार्यक्रम तुमचाच, आणि भंतेजी तुमचेच म्हणते, मला काही देणं घेणं नाही म्हणते. मी देतही नाही आणि येतही नाही म्हणते. तुम्ही नाही बापा तसे, पण आहेत असे लोक, आहेत का नाही. होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही का दुसऱ्या ग्रहावरून थोडे आले, आणि तुमच्याकडे नसतीलच लोक, असं कशावरून, सगळीकडेच असे लोक आहेत. आणि म्हणून आपल्या समाजाला खरं तर लागलेली कीड आहे स्वार्थ आणि अहंकार. तर ही कीड ज्या दिवशी संपेल त्या दिवशी समाजाची खूप मोठी प्रगती होईल. आता निवडणुकीचं वातावरण, उद्याच निवडणूक आहे, तर 2 मिनिटे बोलतो त्याच्यावरती मी. बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला की नाही, कोणी दिला अधिकार, संसदेमध्ये बाबासाहेब जेव्हा हा ठराव पारित करत होते की आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, तेव्हा काही लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला. हे माहिती आहे तुम्हाला, काय म्हणाले ते लोक, की मिस्टर आंबेडकर केवळ शिकल्या सवरलेल्या लोकांनाच मतदानाचा अधिकार द्या, अशिक्षित लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नका. बाबासाहेब त्या लोकांना म्हणाले की आज जो वर्ग अशिक्षित आहे तो वर्ग उद्या सुशिक्षित होईल, त्यांना कोण अधिकार देईल मतदानाचा, आणि म्हणून सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. म्हणून मताला काय म्हटलंय, मतदान. काय म्हटलं, दान शब्द वापरला बघा, मतदान. तुम्ही देता की नाही, आता आम्ही देतो हे धम्मदान, भगवंताचं वचन देणं म्हणजे धम्मदान आहे. आमिष दान देता, कोणकोणतं दान, परिष्काराचं दान देता, मताला सुद्धा दान म्हटलं तर उद्या तुमच्याकडे निवडणूक, ते मतदान आहे ना, प्रामाणिकपणे मतदान द्या. जे लोक संविधान बदलवण्याचा विचार करत असतील, प्रयत्न करत असतील, जे लोक बौद्ध धर्माला नष्ट करण्याचं, गालबोट लावण्याचं काम करत असतील, तर तुम्ही सुज्ञच आहात, तुम्ही काय सुज्ञ नाही असं काही नाही आहे. तर अशा लोकांना मतदान देऊ नका. जे प्रामाणिक असतील, जे संविधानाचा विचार करणारे असतील, जो बाबासाहेबांच्या विचारांचा विचार करणारे असतील, अशा लोकांना मतदान द्या. जर मतदान आपलं नको त्या लोकांना तुम्ही दिलं तर ते पापकर्म होईल तुमचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण सांगू शकत नाही तुम्हाला की कोणाला मतदान द्या, नाही तर भंतेजी बाबा एका पक्षाचे गेले असं होईल. म्हणून तुम्हाला इनडायरेक्टली मी सांगतोय की जे लोक बाबासाहेबांच्या, बुद्धाच्या, संतांच्या, महापुरुषांच्या विचारानुसार वर्तन करतील, वागतील, देशातल्या तळागाळातल्या लोकांचा खरोखर विचार करतील, बेमानी करणार नाहीत, अशा लोकांना तुम्ही मतदान दिलं पाहिजे. तुमचं मत वाया नाही गेलं पाहिजे. आणि मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे. बाबासाहेबांनी तो अधिकार दिला बघा, घटना दत्त अधिकार दिला. एका मतामुळे खासदार पडू शकतो, निवडून येऊ शकतो. एका मतामुळे आमदार पडू शकतो, निवडून येऊ शकतो. माहिती आहे तुम्हाला, एका मतामुळे नगरसेवक निवडून येऊ शकतो आणि पडूही शकतो. एका मतामुळे सरपंच निवडून येऊ शकतो आणि पडूही शकतो. तुमचं मत एवढं मूल्यवान आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला किंमत दिली ती, आणि ती किंमत वाया घालू नका. बाबासाहेब म्हणाले मताचा अधिकार मीठ मिरची एवढं मताला समजू नका तुम्ही. मतदानाला मीठ मिरची सारखं समजू नका. ते अमूल्य आहे, मूल्यवान आहे. त्याचा वापर योग्य करा आणि निश्चितपणे तुम्ही बाबासाहेबांची लेकरं आहात. प्रामाणिकपणे मतदान कराल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं